नमस्कार, मैं पलक यादव। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। चंद्रपुर के दुर्गापुर मेजर गेट परिसर रहवासी दीपक ढोक नामक केबल ऑपरेटर के घर लाखों रुपए की चोरी को कुछ अज्ञात चोरों ने अंजाम देकर कल रात तकरीबन 10 लाख रुपयों के सोने चांदी के जेवरात और 2 लाख रुपयों के नगद चोर उड़ा ले गए, जिसमें दुर्गापुर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया। घर मालिक अपने बेटे के इलाज के कारण से अस्पताल में थे जिस वक्त यह चोरी का मामला उजागर हुआ। न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस से संजय तिवारी की खास रिपोर्ट। माझा मुलगा 5 दिवसापासून डॉक्टर खानच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। आम्ही रात्री 8 वाजता दवाखान्यामध्ये जात होतो डबा घेऊन आणि सकाळी 6 वाजता वापस येत होतो। आज मी सकाळी 6 वाजता तिथून निघालो आणि 6:30ला घरी आलो। माझा एक मित्र भेटला। तो म्हणे रात्री 10:30 वाजता दोघंजण तुझा दरवाजा खोलत होते म्हणे। त्यांना विचारलं म्हणे तर तेव्हा ते सांगत होते की मला रिचार्ज मारायचा आहे, तर त्यांचा मुलगा भरती असल्यामुळे तुम्ही आता त्यांना फोन करा, ते रिचार्ज मारून देईल असं म्हटलं। आणि मी सकाळी आता त्यांच्यासोबत बोललो। मला काही माहिती नव्हतं। मी आलो, बाहेरचा गेट थोडा उकळच होता आणि आतमधला दरवाजा पाहिला तर दरवाजाला ताला नाही दिसला। दरवाजाचा ताला तुटून होता। आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो आणि माझा देवघराचा दरवाजा खोलला तर दरवाजाचा खोलल्याबरोबर मला एकदम पूर्ण सामान अस्तव्यस्त दिसलं। आणि माझी 3 तोळ्याची चपलाकंठी, 1 तोळ्याचे 2 गोप, 2 लहान मुलांचे 1 तोळ्याचे गोप, पत्नीचे कानातले 3 जोड, आईचं 1 दाणी आणि त्याच्यातलं ते कानातले आणि एक कंठी होती एक। आणि त्याच्यानंतर माझी 3 दिवसाची वसुली होती। 3 दिवसाची वसुली गेली आणि मुलांचे 2 डबे होते जे जन्मापासून ते जमा करत होते। त्या डब्यामध्ये जवळजवळ 40,000 रुपये असू शकते। आणि एवढा आणि त्याच्यामध्ये कॅश पण होती। 20,000 रुपये आपल्या अलमारीमध्ये होते। इतकं ऐवज होता। किती अंदाजे किती याची होऊ शकते काय चोरी? अंदाजे मी आता अंदाजे काढला नाही, हे लोक सांगेल किती पूर्ण टोटल किती झाली सकते टोटल। फिर मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद। हर खबरों का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।